So this is the sixth video on the chapter Health and Disease. Serially chapter number 8 in 12th NCERT is Health and Disease. This topic is divided in three aspects. The first aspect is immunity. In earlier 5 videos we completed the immunity and only a last part is left, that is immunity disorders. Secondly, the second part of this chapter is 10 diseases. देखो ये 10 डिसीज कैसे है. टाइफॉइड, न्यूमोनिया, 2 बैक्टीरियल डिसीज, मलेरिया, अमेबियासिस, प्रोटोजुआन डिसीज, ॲस्केरियासिस, फिलेरियासिस ज्याला आपण एलिफंटायसिस म्हणतो, हे हेल्मेंथिक डिसीज म्हणजे जंतामुळे होणारे, एड्स, कॉमन कोल्ड हे व्हायरल डिसीज, रिंगवर्म दॅट इज डर्मॅटोफायटोसिस इज अ फंगल डिसीज आणि शेवटी कैंसर. तो बहुत से बच्चों ने कहा कि वीडियो कब अपलोड होंगे, तो मैं आपको स्पष्ट रूप से उसका कारण बता दूं कि when the physics and chemistry lectures were not available to me, video lectures, so I thought I must lead now. So very rapidly 5 videos were shoot and sent to everyone. In a meanwhile, the physics and chemistry videos got available to me and I promoted them. तो याच वेळेस समजा मी बायोलॉजीचे व्हिडिओज जर टाकले असते ना, तो बच्चों ने बायोलॉजी की तरफ खिंचाव अधिक होने से उसकी तरफ ध्यान दिया होता. तो मैंने जानबूझ के अपने आप को रोक के रखा है ताकि वो फिजिक्स एंड केमिस्ट्री के ऊपर आपका ध्यान हो. बट अभी 5-6 दिनों के गैप के बाद मैंने सोचा कि अब कम से कम रोज एक वीडियो आप तक पहुंचे, इसकी मैं कोशिश करूंगा. तो वापस एकदा रिकॉल करा की आपण इम्युनिटीच्या शेवटच्या पार्टवर होतो आणि तो शेवटचा जो पार्ट होता तो होता इम्युनिटी डिसऑर्डर. अब मैं आपको कंसेप्ट बताता. इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकार शक्ति, रोग प्रतिकार क्षमता. जी इम्यूनिटी हमारी रक्षा करने के लिए है, हमें बचाने के लिए है, द इम्यूनिटी दैट इज मीन टू प्रोटेक्ट अस, अगर उसमें माल फंक्शनिंग अगर हुआ, जी रोग प्रतिकार क्षमता आपल्याला वाचवण्यासाठी आहे, पण त्याच्यात जर बिघाड झाली तो इट मे लीड टू डिसीज, डिस्कम्फर्ट या डेथ. म्हणजे सर रोगप्रतिकारक शक्ती जी आहे आपली इम्युनिटी ती चांगली आहे, नो डाऊट, पण त्याच्यामध्ये जर बिघाड झाली, माल फंक्शनिंग, तर रोग होऊ शकतो, डिसीज, त्रास होऊ शकतो, डिस्कम्फर्ट किंवा मृत्यूही येऊ शकतो, डेथ. आता ह्या ज्या इम्युनिटी डिसऑर्डर्स हैं वो 3 हैं. भले ही एनसीईआरटी में 2 ही दी है, ॲलर्जीज अँड ऑटो इम्युनिटी. पण मी जी तुम्हाला एक खूप छान नोट्स दिली ती लाईफ लॉंग तुम्हाला कामात येईल, मेडिकल करिअरमध्येही कामात येईल. तो त्याच्यामध्ये मी 3 इम्युनिटी डिसऑर्डर घेतल्या. नाउ 1 बाय 1 हम वो डिसऑर्डर्स देखेंगे. तो पहले तो समझ में आया कि इम्यूनिटी डिसऑर्डर्स क्या है. एनी माल फंक्शनिंग इन द वर्किंग ऑफ द इम्यून सिस्टम मे लीड टू डिसीज, डिस्कम्फर्ट और डेथ, and that is called immunity disorder. The first disorder is allergies. The word is well known to anyone. ॲलर्जी हा शब्द सर्वश्रुत आहे, प्रत्येकाला माहिती आहे. पर ॲलर्जी है क्या? इट इज़ वन ऑफ द डिसऑर्डर ऑफ आवर ओन इम्यूनिटी. एलर्जी से अगर हमें तकलीफ होती है तो इसके लिए दोष हमारा ही है.
हमारी ही रोग प्रतिकार क्षमता उसके लिए रिस्पॉन्सिबल है. तो लेट अस डिफाइन ॲलर्जी. म्हणजे त्याचं मीनिंग. एक्सेसिव्ह, एक्झॅगरेटेड, improper immune response given by a person to a common allergen which is tolerated by the others. मतलब कि कोई एंटीजेंस है, एलर्जेंस है, कोई वस्तु है जो बाकी सारे लोगों को उसकी कोई तकलीफ नहीं, बट कुछ ऐसे हैं जिनकी रोग प्रतिकार क्षमता उसको रिस्पॉन्ड कर देती है. मैं आपको एग्जाम्पल दूं. जैसे एक 10-15 बच्चों की कोई ट्रिप किसी दूसरे शहर या खेत खलिहान जाती है. अब दूसरी जगह जाने के पश्चात वो 10-15 बच्चों में से एक आध कोई ऐसा बच्चा रहता कि जिसको स्नीजिंग, कफिंग, रेडनेस ऑफ आईज, रनिंग आईज, रनिंग नोज या फीवर चढता आहे. म्हणजे 10-15 पोरांची जर एखादी सहल असेल आणि ते जर एखाद्या शहरात गेले किंवा एखाद्या शेतात वगैरे गेले, तर त्यातल्या एखाद्याच मुलाला डोळे लाल होणे, डोळे गळणे, नाक गळणे, शिंका येणे, खोकला येणे किंवा ताप चढ़ने. तो झालं काय? उस नई जगह पर जो पोलन्स ग्रेन्स थे, जो माइट्स थे, वो बाकी बच्चों ने तो टॉलरेट कर दिए, बट एक बच्चे की रोग प्रतिकार क्षमता उसको दे बैठी एक्सेस रिस्पॉन्स. सो इनएप्रोप्रिएट, exaggerated, improper immune response given by a person to a allergen which is tolerated by the other is called allergy. मतलब खेत में कुछ एक 10 मजदूर है और वो कोई बैंगन तोड़ रहे, तो हो सकता उसमें एक आध ऐसा होगा कि जिसको रैशेस आ सकती, इचिंग हो सकता. मतलब उस बंदे को है एलर्जी. तो दिस इज द मीनिंग ऑफ द एलर्जी. नाउ व्हाट इज एलर्जेंस? द सब्सटेंसेस इन द नेचर दैट कॉजेस एलर्जी आर कॉल्ड एलर्जेन. एलर्जेन आर मोस्टली पोलन ग्रेन. दुनिया में अधिकतम जो एलर्जीज है उसकी वजह है पोलन ग्रेन्स. सो पोलन ग्रेन्स, स्पोअर्स, ॲनिमल डँडर. ॲनिमल डँडर म्हणजे जसं आपल्या डोक्यात कोंडा असतो, डँड्रफ, तो तसं प्राण्यांच्या शरीरावरून काही असे स्केल्स निघतात, एक ड्राई स्केल्स, एक पपड़ी निकलती है, दैट इज कॉल्ड एनिमल डैंडर. सो पोलन ग्रेन, स्पोअर्स, फाइबर्स, माइट्स या फिर सर्टन कॉस्मेटिक्स, इनसे भी एलर्जी होती है. नाउ व्हाट आर द कॉमन सिम्टम्स ऑफ एलर्जी? तो अभी अभी हमने बताया कि एलर्जी मध्ये काय होतं. सो हिस्टामाइन्स अँड सेरोटोनिन्स आर रिलीज बाय द मास्ट सेल्स. म्हणजे ज्या मास्ट सेल्स असतात त्या हिस्टामाइन्स, सेरोटोनिन्स रिलीज करतात आणि त्याच्यामुळं रनिंग आईज, रनिंग नोज, रेडनेस ऑफ आईज, स्नीजिंग, सांस लेने को दिक्कत, फीवर भी हो सकता, रैशेज भी आ सकती. दीज आर द सिम्टम्स ऑफ ॲलर्जी. आता आपल्याला समजलं की इम्युनिटी डिसऑर्डर आहे ॲलर्जी. ॲलर्जीची डेफिनेशन आहे इनॲप्रोप्रिएट, एक्झॅगरेटेड, improper response given by the immunity to a common antigen which is tolerated by the other. एलर्जेंस कौन है वो भी समझे, सिम्टम्स क्या है वो भी अभी समझे. नाउ द रीजन फॉर एलर्जीज इज,
जब ये एलर्जन शरीर में आ जाते तो मास्ट सेल्स जो है वो रिलीज करती है हिस्टामाइंस। हमने कहा था कि दे कॉज वैसोडाइलेशन एंड सेरोटोनिन्स, और उसकी वजह से स्वेलिंग आती है, लीकेज ऑफ द फ्लूइड होता है। नाउ एलर्जी की टेस्ट क्या रहती, ये बड़ा डिफिकल्ट होता है। मतलब मुझे किस चीज की एलर्जी है इसे टेस्ट करने के लिए डॉक्टर को शरीर पे ऐसे कई सारे छेद करने होते हैं एंड मोस्ट पॉसिबल एलर्जिन की वहां पर टेस्ट की जाती है की या न्यूट्रिएंटची असेल का, या कॉस्मेटिकची असेल का, या पोलनची असेल का, या इस धागे की हो सकती है। ऐसे एलर्जी का टेस्टिंग होता है। देन ट्रीटमेंट। तो सर एलर्जी जो है उसकी ट्रीटमेंट है एंटीहिस्टामाइन्स टू कॉम्बॅट इफेक्ट ऑफ हिस्टामाइन, म्हणजे सिक्रिशन्स कमी करण्यासाठी अँटीहिस्टामाइन पिल्स दिल्या जातात। त्याने मग रनिंग आईज, रनिंग नोज किंवा शिंका येणं हे बंद होतं। एड्रेनालिन, देखो कुछ एलर्जीज जानलेवा होती है। इतना ज़्यादा बॉडी फ्लूइड लीक हो जाता अंदर कि ब्लड प्रेशर कम होता। उसे नॉर्मल करने के लिए एड्रेनालिन या एपिनेफ्रिन, हार्मोनल कोऑर्डिनेशन मुळे तुम्हाला माहिती आहे, तो एड्रेनालिन या एपिनेफ्रिनचं इंजेक्शन दिलं जातं एंड स्टीरॉइड्स। अब हमने ये भी कहा था, आपको याद करो, जब हम हार्मोनल कोऑर्डिनेशन में एड्रेनल कॉर्टेक्स के ग्लूकोकॉर्टिकॉइड की बात कर रहे थे, इट सप्रेस द इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स। म्हणजे हे जे ग्लूकोकॉर्टिकॉइड्स असतात ते आपला जो इम्यून रिस्पॉन्स आहे त्याला सप्रेस करतात। आणि ॲलर्जी म्हणजे इम्यून रिस्पॉन्स, त्याला सप्रेस करायचा आहे, त्याच्यासाठी द्यावं लागतात स्टिरॉइड्स। हा नीट क्वेश्चन आहे। सो इन द ट्रीटमेंट ऑफ एलर्जी व्हाट इज यूज? एंटीहिस्टामाइन, एड्रेनालिन एंड स्टिरॉइड्स। अब थोड़ा एक्स्ट्रा हम बताते आपको कि ह्या ज्या एलर्जीज आहे उसमें पहली है अस्थमा। तो अस्थमा, ज्याला आपल्या खेड्यात दमा असं म्हणतात, तो होता क्या है? जो ब्रोंकाई, ब्रोंक्यूल्स है उसके ऊपर में स्वेलिंग आता है। इट कॉजेस इन्फ्लामेशन ऑफ द ब्रोंकियल ट्री। उससे क्या होता? उससे अंदरूनी जगह ल्यूमेन उन ब्रोंक्यूल का कम हो जाता और इसीलिए फिर इनहेलेशन तो प्रॉपर होता बट देर इज अ प्रॉब्लम इन एक्झेलेशन। रिमेंबर, अस्थमामध्ये श्वास घेता येतो, सोडताना त्रास होतो, व्हिझिनेस होते, कारण कॉन्स्ट्रिक्शन झालाय ब्रोंक्यूलचं स्वेलिंगमुळं। सो दॅट इज अस्थमा. It is also provoked by spores, pollen grains, mites. Now hay fever, it's a very common form of allergy. इसमें यह होता है कि जहां धूल, मिट्टी, सूखा घास, ड्राईड पोलन्स है, म्हणजे एखाद्या स्टुडंटनी नवीन रूम केली आणि ती स्वच्छ केली 3-4 विद्यार्थ्यांनी, त्यातल्या एखाद्याला हे फीवर होऊ शकतो. सो रेडनेस ऑफ आईज, रनिंग आईज, रनिंग नोज, स्नीजिंग, सो दैट इज कॉल्ड हे फीवर. तो ये दो जो एलर्जी है, इट इज नॉट दैट सीवियर एंड फेटल, बट द फेटल इज, डेडली इज एनाफाइलैक्टिक शॉक. एनाफाइलैक्टिक शॉक. तो ये क्या है? ये एलर्जी का ऐसा रूप है जिसमें पूरे शरीर का टिश्यू रिस्पॉन्ड करता.
Anaphylactic shock is a severe form of allergy in which the whole body tissue give the response. There is leakage of the tissue fluid and it causes whole body swelling, eruptions, itching म्हणजे शरीर लाल होतं, विस्तवासारखे फोड येतात, इचिंग होतं, बॉडी टिश्यू फ्लुइड लीक होतं आणि ब्लड व्हॉल्यूम मग कमी झाल्यामुळं टिश्यू फ्लुइड लीक झालं की हायपोव्हॉल्युमिया होतो आणि मग पेशंटचं ब्लड प्रेशर कमी होतं. तो सर ये एनाफाइलेक्टिक शॉक होता किससे है? सो एग्जाम्पल एंटीबायोटिक लाइक पेनिसिलिन, सर्टन एनास्थेटिक ड्रग्स, बी वेनम, मतलब कि 10 मजदूर खेतों में काम करते हैं और मधुमक्खियां उन पे हमला करती है तो कदाचित 9 लोगों को कुछ नहीं होगा, थोड़ा स्वेलिंग वगैरह आएगा, वो ठीक हो जाएंगे. पर किसी व्यक्ति को अगर एलर्जी है उसकी बी वेनम की तो वो चले जाता इन एनाफाइलेक्टिक शॉक, उसको इमीडिएट हॉस्पिटलाइज किया जाता एंड ही हैज बीन गिवन एड्रेनालिन और एपिनेफ्रिन to restore the blood pressure. He has also been given antihistamines and steroids. So, this is everything about allergy. Last line. बचपन में आजकल हमारी सोसाइटी में बच्चों को बहुत ही प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट दिया जाता. म्हणजे तुमच्या आमच्या समाजामध्ये लहानपणी मुलांना खूपच प्रोटेक्टेड वातावरण दिले जातं. म्हणजे त्याची शाळा, त्याचं प्लेग्राऊंड, त्याचा फ्लॅट, बस आणि त्याच्यामुळं हा एक मेजर प्रॉब्लेम दिवसेंदिवस होतोय अपार्टमेंट संस्कृतीमुळं, की आजकाल समाजामध्ये खूप साऱ्या प्रकारच्या ॲलर्जीज यायला लागल्या या प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमुळं. लहानपणीपासून जर मुलं पावसात भिजले, मैदानात खेळले, शेतांमध्ये गेले, जंगलात गेले आणि ते मोकळे असले, ऊन वारा पाऊस याच्यात जर असले तर त्यांना अशा ॲलर्जीज होत नाही. सो दिस कंप्लीट एलर्जी एक इम्यूनिटी डिसऑर्डर. अब देखो हमारी ही रोग प्रतिकारक क्षमता यूं ही किसी एलर्जेन को देती है अधिक रिस्पॉन्स और तकलीफ भी हम ही को है. अब दूसरा है इम्यूनो डेफिशिएंसी, मतलब रिस्पॉन्स देना चाहिए पर इम्युनिटी कमजोर पडती है. म्हणजे इथं उगाच रिस्पॉन्स दिला नको त्या ठिकाणी, नको त्या गोष्टीला, आणि इथं द्यायला पाहिजे तर तो कमी पडतो. दॅट इज इम्यूनो डेफिशिएंसी. अगर इम्यूनो डेफिशिएंसी बचपन से है, जन्म से है, तो इट इज कॉल्ड प्राइमरी इम्यूनो डेफिशिएंसी. वापस एक बार, इफ द इम्यूनो डेफिशिएंसी इज राइट फ्रॉम द बर्थ, इट इज कॉल्ड प्राइमरी इम्यूनो डेफिशिएंसी. एग्जाम्पल, सीवियर कंबाइन इम्यूनो डेफिशिएंसी. एस सीवियर, सी कंबाइन, आई इम्यूनो, डी डेफिशिएंसी. तो बायोटेक्नॉलॉजी नावाच्या टॉपिकमध्ये जीन थेरपीमध्ये तुम्हाला हे एग्जाम्पल येईल कि 1990 में संसार में पहली बार एक 4 साल के बच्ची को जिसे SCID हुआ था उसे पहली बार जीन थेरपी दी गई थी. हा नीट क्वेश्चन ही आहे, पण या चॅप्टरचा नाही, बायोटेक्नॉलॉजीमध्ये. तो बताओ व्हाट इज SCID, सिवियर कंबाइन इम्यूनो डेफिशिएंसी, विच इज प्रायमरी इम्युनो डेफिशिएंसी. प्रायमरी इम्युनो डेफिशिएंसी म्हणजे जन्मापासूनच असते. कुछ इम्यूनो डेफिशिएंसी सेकेंडरी रहती, मतलब वो जन्म से नहीं थी, वो आगे जाके हुई. अब कारण क्या है? कारण हो सकता प्रोलॉन्ग्ड इलनेस,
म्हणजे खूप वर्ष आजारी असणं. क्रॉनिक अल्कोहोलिझम म्हणजे दारूचं व्यसन 20-25 वर्ष असणं. या माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. या फिर HIV की बाधा. सो इट लीड्स टू सेकेंडरी इम्यूनोडेफिशिएंसी. फॉर एग्जाम्पल एड्स. एड्स इज सेकेंडरी इम्यूनोडेफिशिएंसी. तो यूं ही ज्यादा रिस्पॉन्स दिया गरज नसताना, एलर्जी. रिस्पॉन्स कम पड़ गया, इम्यूनोडेफिशिएंसी. और अब तीसरा है ऑटो इम्यूनिटी. देखो, जब रक्षक ही भक्षक बन जाए, मतलब जो हमें दूसरों से बचाती है हमारी इम्यूनिटी, जब वो हमें ही मारने पे उतारू हो जाए, म्हणजे आपण पाळलेला कुत्रा जर आपल्याला चावला, दॅट इज कॉल्ड ऑटो इम्युनिटी. डेफिनेशन: when our immune system kill self cell, self biomolecule, it is called autoimmunity. This is the meaning. पर सर, आपने तो कहा था कि अक्वायर्ड इम्यूनिटी के 4 कैरेक्टर हैं: स्पेसिफिसिटी, डाइवर्सिटी, डिस्क्रिमिनेशन ऑफ सेल्फ अँड नॉन सेल्फ अँड मेमरी. म्हणजे तुम्ही तर म्हटलं होतं की अक्वायर्ड इम्युनिटी जे आपल्याकडे असते, आपण स्वतः प्राप्त करतो, त्याची 4 खूबी आहे, खासियत है कि पर्टिकुलर एंटीजन पर्टिकुलर एंटीबॉडी स्पेसिफिसिटी. कोई भी आने दो एंटीजन, हम एंटीबॉडी बना ही सकते. डाइवर्सिटी, डिस्क्रिमिनेशन ऑफ सेल्फ एंड नॉन सेल्फ, अपने पराये की पहचान. इम्यून सेल डू नॉट टेक ॲक्शन अगेन्स्ट सेल्फ सेल अँड बायोमॉलिक्यूल. म्हणजे आपल्या ज्या इम्यून सेल आहे त्या स्वतःच्या सेल आणि स्वतःच्या बायोमॉलिक्यूलला काही करत नाही. तो फिर यहां क्यों? इन ऑटो इम्युनिटी our immune system kill the self cell and cell biomolecule? God knows. There might be some genetic reason or unexplained reason. ऐसा क्या हुआ पता नहीं कि हमारी ही रोग प्रतिकार क्षमता हमारी ही सेल या बायोमॉलिक्यूल को नष्ट करती है, एंड इट कॉजेज द सीवियर प्रॉब्लम्स. फॉर एग्जाम्पल, आपने स्केलेटन नाम के चैप्टर में एक डिसीज का नाम सुना, माइस्थेनिया ग्राविस. इसमें क्या होता याद करो तो मसल फाइबर के पास जो एसिटिल कोलिन रिसेप्टर है, हमारी एंटीबॉडीज उसको ब्लॉक कर देती एंड मसल डू नॉट रिस्पॉन्ड. सो माइस्थेनिया ग्राविस इज अ autoimmune disease. Rheumatoid arthritis, it has affected many people in the society. Multiple sclerosis, Hashimoto disease of thyroid gland, insulin dependent diabetes, autoimmune pancreatitis and many more. ऐसे 16 ऑटो इम्यून डिसीज है. इनसे बड़ा डर है. क्यों? अब इसके खिलाफ ॲक्शन क्या होगी? जर आपलीच रोग प्रतिकार क्षमता आपल्याच सेलला नष्ट करत असेल, टिश्यूला नष्ट करत असेल, मॉलिक्यूल्सला मारत असेल, तो फिर ॲक्शन किसके खिलाफ लेंगे? सो दे आर वेरी डिफिकल्ट टू ट्रीट ऑटो इम्यून डिसीजेस. अब मैं आपको एक ऐसा उदाहरण देता जो मजाकिया नहीं है, बट वो आपको तीनों इम्यूनिटी डिसऑर्डर एक्सप्लेन कर सकता. फॉर एग्जाम्पल,
सो किसी के पास आत्मरक्षा करने के लिए, स्व संरक्षण करण्यासाठी सरकारकडनं लायसन मिळालं आणि रिव्हॉल्वर असेल किंवा पिस्टल असेल म्हणजे इम्युनिटी आपली रक्षा करते. पर जानबूझ के ऐसे रिवॉल्वर या पिस्टल किसी गरीब आदमी को दिखाना, जहां जरूरत नहीं वहां किसी को डराना धमकाना, इट इज कॉल्ड एलर्जी, हाइपर सेंसिटिविटी, जो अच्छी बात नहीं है. सेकेंड, जब सचमुच में हमारे ऊपर कोई आपत्ति या संकट आ जाए, जिस वक्त हमें इस गन की जरूरत है और उस वक्त उसमें बुलेट्स ही नहीं है, म्हणजे बंदूक आहे पण गोळ्याच नाहीत, दॅट इज इम्युनो डेफिशियन्सी. नाउ व्हॉट इज ऑटो इम्युनिटी. मग समजा ती रिव्हॉल्वर स्वतःच्याच कानपट्टीवर लावली आणि ब्लॅकमेल केलं घरच्यांना की मला असं करू द्या नाही तो गोळी झाडतो. सो उसमें हमारा ही नुकसान है. वी आर किलिंग आवर सेल्फ. दैट इज कॉल्ड ऑटो इम्यूनिटी. सो यहां मेरी एक आपसे विनती है, एक रिक्वेस्ट है, उसको सुन लीजिए. देखो वो जो ऐप है वो सिर्फ आपको डाउनलोड करने को बोला है, उस पर कोई इवेंट्स एक्टिविटी नहीं है, वो चैट करने के लिए नहीं है. हाथ जोड़ के विनती है कि उस पर चैट ना करें. अभी आपका व्हाट्सएप ग्रुप पे ही वीडियोज आएंगे, नोट्स आएगी. नंबर 2, जो टेस्ट आपकी होगी, मला तुम्हाला एकदम खरोखर सांगू द्या, मनापासून बोलू द्या की त्या ॲपमध्ये ऑनलाईन टेस्ट घेण्याची जी पद्धत आहे ती थोडी कठीण आहे. म्हणजे त्यांचा स्वतःचा एक फॉर्मॅट आहे आणि आपला प्रत्येक प्रश्न आणि 4 ऑप्शन्स त्याच्यात चिपकवावे लागतात. मी ते करून पाहतो, त्याला 3, 4, 5 तास लागतील एक टेस्ट बनवायला. त्यांचा फॉर्मॅटच तसा आहे. तो मी ते करून पाहतो और उचित समय पे आपको इंटिमेट किया जाएगा की तुमची टेस्ट आहे म्हणून. तोपर्यंत तुमचे सगळे व्यवहार त्या व्हॉट्सॲप ग्रुपवरच होतील. आणि जर मी नाही करू शकलो तशी टेस्ट, तर मग मी तुम्हाला तेही सांगेल की तुम्ही स्वतः हे 90 क्वेश्चन डाउनलोड करून घ्या, स्वतः ते सॉल्व करा ईमानदारी से और खुद को चेक करो. आणि जेव्हा लॉकडाउन उघडेल तेव्हा परत टेस्ट घेता येतील. पर अभी मैं कुछ अनाउंस नहीं कर रहा हूँ. इम्युनिटीची तुम्ही तयारी करून ठेवा या 6 व्हिडिओजमधून. आत्ता माझा जो पुढचा व्हिडिओ राहील तो राहील हे जे 10 डिसीज आहे तो या डिसीजेससाठी राहील. कदाचित याला 4 व्हिडिओज बनवावे लागू शकतात. पण एक मात्र नक्की आहे की मी जे थांबलो होतो त्याचं कारण होतं की तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. मी सोबत बायोलॉजीचे जर व्हिडिओ पाठवले असते ना, आय एम शुअर तुम्ही तेच बघत बसले असते. आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी कदाचित, जसं मला म्हटलं गेलं की तुम्ही कॅन्सर शिकवा किंवा तुम्ही एड्स सांगा, असं नाही. पण मी माझ्या हिशोबाने, जसं 2 बॅक्टेरियल आहेत, 2 प्रोटोझुआन डिसीज आहे, 2 हेल्मेंथिक डिसीजेस आहे, 2 व्हायरल डिसीज आहे, 1 फंगल डिसीज आहे आणि 1 मॅलिग्नन्सी आहे, तो ह्याप्रमाणे होईल. आणि मग शेवटी अल्कोहोल आणि ड्रग ॲब्यूज, जे खूपच प्रामाणिक विद्यार्थी आहेत, हार्डवर्किंग आहेत, फोकस्ड आहे. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य सांगतो, ध्यान से सुनो. उनका कहना है कि अपने लक्ष्य को इतना मजबूत बना दो कि व्यर्थ के लिए समय ही ना बचे. म्हणजे
तुम्ही हे जे 11वी-12वीचे 2 वर्ष आहे ना, याच्यात तुम्ही बाकीच्या व्यर्थ गोष्टी गप्पा करूच नका. फॉर्च्युनेटली हा जो तुम्हाला घरी बसायचा वेळ भेटला आहे ना, याच्यात तुम्ही किती छान NCERT वाचू शकता हो, लाईन लाईन तुम्ही पाठ करू शकता हो. तुमच्याकडे बुक्स दिलेले आहे, तुमच्याकडे टेस्ट पेपर्स आहे. म्हणून फालतूच्या गप्पा गोष्टी हे केल्यापेक्षा जे ऑनेस्ट विद्यार्थी आहे त्यांना माझी रिक्वेस्ट है कि तुम अगर ध्यान से पढ़ो ना तो 1 ही घंटे में तुम ये सारे डिसीजेस को पढ़ सकते. या फिर कोई साधारण बच्चा है तो उसको 2 बार पढ़ना पड़ेगा, 3 बार पढ़ना पड़ेगा. पर आप खुद पढ़िए. हमारी सिस्टम कैसी है कि पहले स्टूडेंट खुद पढ़ते हैं, फिर हम उसको सिखाते. मग तो घरी जाऊन 2 ठिकाणाहून वाचतो, मग तो रिव्हिजन करतो, मग MCQ सॉल्व करून पाहतो आणि मग चुकलेल्या दुरुस्ती करतो. तर माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही स्वतःच आहे ना हे 10 डिसीज वाचून घ्या आणि हा शेवटचा पोर्शन वाचून घ्या. मी तुमच्या उद्याच्या व्हिडिओची अनाउन्समेंट करून देतो की मी उद्या टायफॉइड, न्यूमोनिया, मलेरिया, अमिबियासिस हे 4 डिसीज घेईल. पण कदाचित मलेरियामध्ये त्या प्रोटोझोआंचा जो लाईफ सायकल आहे तो खूपच इम्पॉर्टंट आहे, त्याला वेळ लागू शकतो. सो फायनली स्टे होम, स्टे सेफ, गॉड ब्लेस यू.